कोण म्हणतं गोळ्या औषधांच्या कंपन्यात काम करायसाठी मुंबई पुण्याला जावं लागतं. चला आज मी तुम्हाला असा निसर्गरम्य वातावरणातला कारखाना दाखवतो जिथं माझ्या मित्राने दाखवून दिलेलं आहे का इच्छा जर असन तर गावात आपण असा कारखाना फक्त सुरूच करू शकत नाही तर त्याचा कच्चा मालही पिकवू शकतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपली सुंदरी घेऊन मी आलो होतो आमच्या शेजारच्या नेवासा तालुक्यात असणाऱ्या पुनतगाव येथे. आणि कुठं तर डॉक्टर पारस गोळेचा आणि डॉक्टर आशिष पुंडे यांनी सुरू केलेल्या ब्रह्मनाथ फार्मा इथं. आणि येण्याचं कारण होतं का आज काहीतरी मला नवीन शिकायचं होतं, नवीन बघायचं होतं. आणि ते काय काय होतं ते चला तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला जर एका वाक्यात सांगायचं ठरलं तर भावाचा आयुर्वेदिक गोळ्या औषधं बनवण्याचा कारखाना. आणि मग तुम्हाला वाटतं का गावातला कारखाना म्हणल्यावर काय असाच असन, असं मला पण वाटलं होतं. पण इथं आल्यावर कळलं का भावाकडे तयार करण्याची जी पद्धत आहे ती एकदम मॉडर्न पद्धतीची, जागतिक दर्जाची. आणि हे कळण्यासाठी एक साधं उदाहरण पहा. आता हे एवढं मोठं मशीन आहे, तुम्हाला माहिती आहे का कशाचं आहे? फक्त अशा दिलेला कच्चा माल त्याची बारीक भुकटी करणं. आयुर्वेदामध्ये काही काही वनस्पती अशा असतात की त्यांच्यातले छोटे छोटे गुण, उदाहरणार्थ त्यांच्यातलं ऑइल झालं, त्याची जर उष्णता वाढली, तापमान जर वाढलं तर त्यातला जो महत्वाचा कंटेंट तो निघून जातो. पण या मशीनचं काम असं असतं की हे बारीक भुकटी पण करतं आणि त्याचं तापमान वाढून देत नाही. त्यामुळे या आयुर्वेदातल्या जेवढ्याही आयुर्वेदिक प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रिझर्व केल्या जातात. आणि त्याच कारणामुळे यांचे ब्रह्मनाथ फार्मा नावाने टॅबलेट्स, मलम, औषधं एवढंच काय इतर आयुर्वेदिक उत्पादने हे नामांकित अशा जवळपास 35 कंपन्यांना पुरवतात, ज्यामध्ये पुन्हा आयुर्वेदा, टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म, दुर्वांकुर आयुर्वेदा, वामन हरिपेठ ज्वेलर्स यांसारख्या नामांकित कंपन्यांचाही समावेश होतो. तसेच यांचे ब्रह्मनाथ फार्मा नावाने वैयक्तिकही 200 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. पण तुम्हाला माहितीये आपल्याला मंजिल पेक्षा रस्तेला हे आवडते. आणि इथं पण तेच झालं. आयुर्वेदिक औषध तयार कशापासून होते तर औषधी वनस्पतींपासून. हे स्वतः पिकवतात पण आणि त्यापासून प्रोडक्ट तयार पण करतात आणि काही आसपासच्याच परिसरातून उपलब्ध करतात. हे बघायला आणि माहिती घ्यायलाही खूप आवडलं. हे ब्राह्मीचं कल्टिवेशन केलेलं आहे इथं. याचा उपयोग खूप सुंदर आहे. बुद्धिवर्धनासाठी ब्राह्मी श्रेष्ठ सांगितलेले आहे. आपण जे लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मीचा रस किंवा ब्राह्मीचे कल्प यूज होतात. बऱ्यापैकी आपल्याकडे बेडा आहे, हरडा आहे, बाळ हरडा आहे, ही अश्वगंधा आहे, अर्जुन साल आहे, इव्हन सागरगोटा पण आपल्याकडे अवेलेबल असतो. ज्येष्ठ मध आहे, मंजिष्ठा आहे, कालमेघ आहे, सोनामुखी आहे, ही निर्गुंडी. आपल्याकडे बांधावर ही खूप मोठ्या प्रमाणात आधी उपलब्ध व्हायची, तर हिचा वातशमनासाठी खूप चांगला उपयोग होतो. बांधाच्या कडाला येणार झाड एवढं उपयोगी असं हे आताच कळलं. इथं चक्क रुद्राक्षाचं झाड पाहायला भेटलं. एवढंच काय पुष्पाचं लाल चंदन पण पाहायला भेटलं. आणि कोण म्हणतं नाव फक्त माणसांना राहते. चला मी तुम्हाला इथले नाव दाखवतो. याची मुकलीचं नाव आहे राधा. शंभू तर नावासारखा शंभू आहे. ही रमा, ही राणी, ही गौरी, ही सोनी, जानकी, राधा, आर्ची, सुंदरी. किती गाया पा आणि काही पा, जे सुख आपल्या देशी गायांमध्ये ते कुठंच नाही. रामकृष्ण हरी.